नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये. तर जे नवीन ड्रायव्हर असतील किंवा ज्यांना गाडीबद्दल काहीच माहिती असेल त्यांनी ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर मित्रांनो तुम्हाला स्टेअरिंगवर हे 3 बटन दिसत असेल, तर हे बटन कशाचे आहेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल की हे मोबाईलचे चिन्ह आहेत, म्हणजे फोन जो आपला टेलिफोन असतो त्याची चिन्ह आहेत थोडीफार, आणि हा आहे ब्लूटूथचं चिन्ह. तर मित्रांनो ह्याचा वापर काय की हे जे ब्लूटूथचं चिन्ह आहे ना, हे ब्लूटूथचं चिन्ह ज्यावेळी वापर होतो त्यावेळी आपली समजा स्क्रीन किंवा म्युझिक सिस्टीम जी असते त्यावेळी आपल्याला त्याचा जो ब्लूटूथ आहे तो आपल्या मोबाईलला जर कनेक्ट करायचा असेल तर आपण हे बटन प्रेस करून इथला ब्लूटूथचा आपला मोबाईल कनेक्ट करू शकतो. आणि समजा आपला ब्लूटूथ कनेक्ट झालेला आहे आणि आपल्याला मोबाईलवर कॉल आला आणि तो आपल्याला इथे स्क्रीनवर आहे, तर आपल्याला मोबाईलला हात न लावता आपण इथनं तो कॉल जो आहे तो उचलू शकतो. हे जे बटन आहे ना पहिलंवालं, ते कॉल उचलण्यासाठी, आणि हे जे बटन आहे ना मित्रांनो ते कॉल कट करण्यासाठी आहे. पण त्यासाठी तुम्हाला ना मित्रांनो ही स्क्रीन नाही, ती जी आपली ओरिजिनल गाडीसोबत स्क्रीन येते ना त्यासोबतच ही बटन वर्क करतात. पण काही गाड्यांचं असं आहे की जी आपण ही स्क्रीन नंतर आफ्टर मार्केट टाकतो त्यामध्ये सुद्धा हे बटन काम करतात, पण आमच्या स्क्रीनमध्ये ते काही काम करत नाहीये. तर हे सोपी गोष्ट आहे की हे फक्त आपलं ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी, हे कॉल उचलण्यासाठी आणि हे कॉल कट करण्यासाठी. कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन?